हॅलो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तुम्ही आता मागचा ब्लॉग पाहिलाच ज्याच्यात मी स्किन केअर रुटीन दाखवलं आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मी एक्झिबिशनला जाणार आहे मानसीसोबत. सो आता मी रेडी झाली आहे. आता मी निघते. मानसी मला डिरेक्टली बोरिवलीला ज्या लोकेशनला एक्झिबिशन आहे तिकडेच भेटते. आता आपण डिरेक्टली भेटूया एक्झिबिशनला. सो आता मी इकडे पोचली आहे एक्झिबिशनला. इकडे मागे एंट्रन्स आहे आणि मानसी जस्ट आली. दिस इज मानसी कमिंग इन. ताई मी फोन करते 5 मिनिटं, थोड्या वेळाने करते म्हणजे. शीज यार. ओके, जाऊया. आता फायनली मी आतमध्ये चाललोय. आतमध्ये काय 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 आहे मला माहिती नाही, पण जाऊन बघावं लागेल आणि जसा जसा चान्स मिळेल तसा तसा मी व्हिडिओ बनवेल. सो नाव वी आर ॲट स्पायसेस स्टॉल. इथे स्पायसेसचा स्टॉल आहे आणि हा ना एक काळा मसाला आहे. तो मानसीला खूप आवडलाय, सो ती घेते म्हणजे नॉनव्हेजसाठी पण आणि व्हेज भाज्यांसाठी पण. बट हे बघा हा मसाला. हा कसा दिला मावशी? ओके, 90 रुपीज 100 ग्राम आहे. आणि हे बघा मँगो पोळी ऑरेंज सारखी दिसते. आमचं ऑरेंज टी मध्ये बघा, ऑरेंज टी हे घेऊन जायचं. आणि खूप ऑप्शन्स पण आहेत तिथे. मी जामून पावडर क्यों यूज करते? सो आय फाउंड समथिंग व्हेरी न्यू. जामून पावडर म्हणजे माझ्यासाठी न्यू आहे. ते म्हणतात की डायबिटीजसाठी हे वापरलं जातं. अँड हे बघा जॅकफ्रूट पोळी. सो इफ यू फ्रूट फॅन यू कॅन यूज दिस. दिस इज कोकम बटर आहे. सो हे कोकम बटर आहे. आपल्या पायाला क्रॅक्स भेगा वगैरे येतात ना, तेव्हा हे घासायचं असतं आणि हे क्लिअर होतं. येस, हो ना मावशी. आणि हा पण सो इकडे छान छान स्टॉल्स आहेत. मागे ड्रेसेस आहेत. इकडे पर्सेस आहेत, पण खणाचे पर्सेस आहेत. खण मध्ये पर्सेस बनवले, तुम्हाला दिसत असेल. सो आय शो यू समथिंग न्यू. सी दिस इज नाईस. तुला डोक्यात आली बरोबर म्हणून ते स्प्रेड करायला लागेल त्याला. ही खणाची टोपी आहे. वाव, अलादीन. हो का? Sorry. ती मागची बाजू म्हणजे हे जॉईंट आहे ना. सो सी दिस. आय एम लुकिंग लाईक अलादीन. सी दिस इज. ही पैठणीची आहे. ती पण नथ नथ लावलेली पर्स. बघू का व्हेरी ब्युटिफुल ज्वेलरी स्टॉल. हे गळ्याचं आहे का? मला हे खूप आवडलं. बघा हे नेक पीसेस खूप छान आहेत. सी दीज आर द इयरिंग्स. आणि हा एक ज्वेलरी स्टॉल. तरी कुर्त्यात. हा जेंट्स. तू कोणतं घालते जनरली? त्यांना एकदा हे विचार ना, चेस्ट साईज काय आहे. सो इथे आहे खूप ऑप्शन्स आहेत. द ओनली थिंग इज दॅट तुम्हाला खूप फिरून चेक करावं लागेल. कारण आता आम्ही एक ज्वेलरी स्टॉल पाहिला, मग तिकडे थोड्या गोष्टी छान आहेत, मग पुढच्याला अजून 1-2 गोष्टी छान आहेत. सो तुम्हाला ना खूप असं फिरावं लागेल. आणि एक्झिबिशन असं खूप मोठं नाहीये, म्हणजे आहे बऱ्यापैकी पण खूप मोठं नाहीये. सो तर इकडे ना लिमिटेड स्टॉल्स आहेत. अँड तुम्हाला जर काही घ्यायचं पण ज्वेलरी फूड आयटम सगळं आहे अंडर वन रूफ. सो तुम्ही आज ॲक्च्युली 2 ऑक्टोबर आहे. लास्ट 3 ऑक्टोबर म्हणजे उद्या लास्ट आहे. त्यानंतर हे संपेल. मग दुसरीकडे सगळ्या वेगवेगळ्या जागांवर ते एक्झिबिशन करत. मानसी कुर्ता बघतो, छान वाटतोय कलर. आमची ना नॉमिनेशन पार्टी होती आणि त्याची थीम होती ऑरेंज. तर मानसी म्हणते हा टॉप घालून यायला पाहिजे होता तू नॉमिनेशन पार्टीमध्ये, आणि स्वतः डॉल सारखी दिसत होती.
ती पिशवी दे ना माझ्याकडे. नाही, जनरली दीज आर लाईक दिस ओनली ना. आम्ही जरा अगरबत्तीच्या स्टॉलला आलोय आणि हे अच्छा, हे तूप आहे का दादा? ओ वाव, रेडीमेड पंचगव्य दिवा आहे. पहिल्यांदा दिवा जळतो, त्यानंतर धूप म्हणून खालचा बेस जळतो. अच्छा, म्हणजे हे धूप आहे ना? धूप आणि दिवा दोन्ही आहे. म्हणजे फील राहतो, अग्नी पण आणि धूप. आणि याच्यात जे वापरलेलं आहे ते तूप आहे, साजूक तूप वापरलेलं. हो तेच ना, म्हणजे धूप प्लस तूप म्हणजे अख्खा दिवाच. वाव, नाईस. दिवा आणि हो, हे बघा तूप वाती. पण ह्याला असं काही टेम्परेचर मध्ये ठेवायची गरज आहे की हे मेल्ट नाही होणार? बाहेर पण ठेवतात, मेल्ट होत नाही. 6 महिने याला काही आणि तुम्ही हे रेडी टू यूज डायरेक्ट. तेच म्हणून विचारलं. सो नाव वी हॅव कम टू अगरबत्ती स्टॉल आणि मानसी घेते अगरबत्ती. मी ना ऍक्च्युली उज्जैनला गेलेले तेव्हा मी खूप अगरबत्त्या घेऊन आले, त्यामुळे आता मी घेत नाही, पण नेक्स्ट टाइम आले तर घेईन. हे बघा, रेडीमेड म्हणजे लोबान प्लस तूप असा दिवा बनवलाय, म्हणजे वेस्टेज काहीच नाहीये. हे पूर्ण जेव्हा आपण दिवा लावतो तर हे पूर्ण वापरलं जाईल. हे बघा, चंदनचं धूप. या वर्षीचा महालक्ष्मी सरसमध्ये इको फ्रेंडली अवॉर्ड भेटलेला आहे. वा वा. पूर्ण ग्रामीण महिला आणि हँडिकॅप लोकांचं प्रोजेक्ट. आणि हे केमिकल फ्री आहे ना सगळं? चार्कोल फ्री आहे. त्याच्यानंतर ह्या वाती येतात त्या वॅक्स फ्री वाती येतात. हो हो, पूर्ण हर्बल प्रोडक्ट आहे. थँक्यू. बघू हे काय? पंचगव्य दिवा म्हणजे पंचगव्य दिवा. अच्छा अच्छा, हो. ओ, एव्हरी मंडे मंदिरात जाते, तुम्हाला पण माहितीये. सोमवारी प्रत्येक सोमवारी मी मंदिरात जाते. तर आता मी ना हे वाती घेतल्या आहेत. ह्या तुपाच्या वाती आहेत रेडीमेड. फक्त आपण दिवा घेऊन जायचा आणि त्याच्यात ह्या वाती लावायच्या, दॅट्स इट. सो मी आता हे घेतेय आणि हे तुम्ही घरात पण देवारात यूज करू शकता. हे घेतलंय मानसीने. मी हवा खाते आणि मानसी बिचारी मी फक्त काय करते. मी इथे हवा खायला थांबली आणि मानसी बघत होती. चलो, ऍक्च्युली मानसीला खूप भूक लागली. काय खायचंय? घरी जाऊन खाणार? ओके, हे टाकायचंय की ऍक्च्युली मी तिला चिडवत असते, कारण तिच्या ससुरालमध्ये फिश नाही बनत, पण घरी तिकडे आईकडे खूप लागतं. हा, तर मग मी तिला चिडवते बिचारीला. पण ती खूपच गोड आहे मानसी, खूप गोड आहे. सी, दीज आर द स्नॅक्स. हे फ्राईड आहे? नाही, फ्राईड नाही, हे रोस्टेड आहे. रोस्टेड आहे ना? हे कोणतं आहे? बघू. बाजरी. ऍक्च्युली आम्ही सेटवर खूप काय काय खातो आणि आम्ही फ्राईड खातो, त्यापेक्षा हे खाल्लेलं कधी बरं. सुलेखाताई, हा तुझा फोटो बघ. आणि ह्या दादांच्या स्टॉलवर आम्ही आलोय. आम्ही इकडे आलो हे स्नॅक्स घ्यायला आणि इकडे मागे सुलेखाताईचा फोटो लावलाय, म्हणजे ताईने कधीतरी त्यांचं स्टॉल व्हिजिट केलेलं. सो मी ते रेकॉर्ड केलंय ताईसाठी. सो ताई, तू नक्की बघ एकदा कर. म्हणजे तुझं आवडतंय ना स्वीट? का गोड? ती स्वीट खातच नाही म्हणून. हे मावा आणि साजूक तुपातले लाडू आहेत. सो आता ते टेस्ट करून बघूया. तू टेस्ट केलंस ना, कसं वाटलं? ओ येस, जनरली मानसीला गोड वस्तू आवडत नाही, पण हे आवडलंय तिला. सो इट्स नाईस. सो दिस इज कोणतं होतं हे? नाचणी. हे नाचणी मेक्सिकन, म्हणजे चीज बॉल्स आहेत लहान मुलांसाठी. हे फ्राईड नाहीये, हे रोस्टेड आहे. हे सगळं रोस्टेड आहे इकडे जे पण दिसतंय. वाव, छान आहे. मी 3 पॅकेट्स घेणार आहे. हे 3 आपण घेतलेत. येस, थँक्यू. आणि ह्याच्यात व्हरायटीज आहेत, म्हणजे चीजवाले पण आहे आणि विदाऊट चीज पण आहेत, राईट? 3 व्हरायटी आहेत. हा, बाजरीमध्ये या डाएट चिवड्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत, ज्वारी, बाजरी आणि नाचणी. त्यामध्ये आपला हा ज्वारीचा चिवडा येतो, भेळ येते, बाजरीची भेळ येते आणि नाचणीची भेळ येते. त्याचबरोबर बाजरीमध्ये ज्वारी, चीज बॉल आणि मॅक्सिकन बॉल असे बाजरीमध्ये येतात. ज्वारीमध्ये चीज बॉल आणि मॅक्सिकन बॉल, आणि नाचणीमध्ये चीज बॉल आणि मॅक्सिकन बॉल, अशा 9 व्हरायटी आहेत आपल्या. आणि ह्या ताई आपल्याला भेटल्या. ह्या माझ्या बिग बॉस पासून फॅन आहेत आणि हा त्यांचा स्टॉल आहे इकडे. तुम्हाला दाखवायचं तर 1-2 पीसेस दाखवा, काही हरकत. हे मस्लिन फॅब्रिक मध्ये आहे. याची प्राइस 800 रुपये आहे. तसंच आमच्याकडे मिडी पण आहेत, या लॉंग मिडीज आहेत.
प्युअर कॉटन मध्ये पण आहे. 950 प्राइस आहे याची. साईडला पॉकेट्स आहेत आणि मागे नॉट दिलेले आहेत. हा, फुल लेंथ आहे. हा, याच्यामध्ये तुम्हाला 54 साईज पर्यंत अवेलेबल आहेत. 54 हा 4 आहे. हा 7 एक्सेल 8 एक्सेल समजू शकता. जो पीस हवाय ना तो अवेलेबल होऊन जातो. म्हणजे LM पासून 35 पासून. माझं नाव आहे नीलम शेजवळ. माझा नंबर आहे 9819988466. खूप ऐकलंय कारण मी युजली ना नंदिनी तूप वापरते. मला तेच आवडतं. घरचं नसेल तर, नाहीतर घरचंच, पण गाईच्या तुपात नंदिनीच वापरते मी. आणि मी माझ्या बहिणीकडून ऐकलं होतं की आरुषी हे तूप खूप अल्टिमेट आहे म्हणून. आणि मी केव्हापासून शोधते, ते मला मिळतच नव्हतं. आणि मी मी इन्स्टावर बघितलं की ह्या एक्झिबिशन मध्ये आरुषी तूप आहे आणि मी तेवढ्यासाठी आले. मी किती लकी आहे तुझ्यासाठी ह्या एक्झिबिशन मध्ये आहे बघ. हे बघा हे तूप आहे ते. आणि आता आपल्याला ह्या मॅम भेटल्या आहेत. हा माझं ब्लॉगिंग चॅनल आहे. सो त्यांचं हे स्टॉल आहे आणि हे प्रत्येक एक्झिबिशनला असतात राईट. ओके काही बोलायचं आहे. बरं बोला. आय एम सो हॅपी. ओ माय गॉड, आय एम ऍक्च्युली मला भेटून तुम्हाला खूप बरं वाटतंय. सो आय एम ओव्हरब्लेम्ड. ऍक्च्युली मी इथे एक्झिबिशनला आहे आणि माझं लहान मुलांच्या सॉरी माझं इट्स ओके माझा फॅमिली कॉम्बोचा ब्रँड आहे. आणि ओके ओके माझा फॅमिली कॉम्बोचा ब्रँड आहे आणि आम्ही असे सगळे ट्विनिंग करतोय छानसं. ये आम्ही ट्विनिंग करतोय आणि आम्ही अख्ख्या फॅमिलीचं छानसं स्टायलिंग करून देतो. सो वी आर ट्विनिंग लाईक फादर मदर सन. येस, अमोर वसू म्हणून इन्स्टाला पेज आहे माझं. आणि फादर मदर सन डॉटर एज 1 to 100. येस, ऑल साइजेस अवेलेबल. 5XL पर्यंत बनवल्यात. 5XL साइजेस पर्यंत बनवल्यात आणि रिसेंटली आम्ही 8XL साइज पण बनवली आहे. अँड एव्हरीथिंग इन कॉटन. ओके थँक्यू. बाय बाय. चला एनिथिंग विशेष. आज मानसी खूप प्रिटी जनरली दिसते पण ह्या ड्रेस मध्ये खूप प्रिटी दिसते. इंडियन मध्ये जास्त है ना. आणि मी ऑरेंज मध्ये तू हे कमी पूर्ण करते तर ऑरेंज घातलाय. म्हणून मी सारखं ऑरेंज 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 बोल. कोणासाठी तू इतके एफर्ट्स घेतेयस. ऐश्वर्या आमची हेअर ड्रेसर आहे. ती आमचे टेलिकॉम इकडे तिकडे हरवते आणि म्हणून मी तिला गिफ्ट करणार ही अशी बॅग. आम्ही तिच्यासाठी गिफ्ट घेतोय कारण आमचे आणि गिफ्ट पण द्यायची मोबाईल पण एवढं करते आमच्यासाठी. खूप एफर्ट करते ती आणि मनापासून करते. हे बघा हिने मानसीने हे काढलेलं पण मानसी म्हणाली की थोडं स्ट्रॉंग बघूया तिच्यासाठी कारण सामान खूप असतं. येस आणि थोडी स्ट्रॉंग पण आहे ना. तेच ते इम्पॉर्टंट कुठेतरी. मानसीचं असं म्हणणं आहे की ती अख्खी बॅगच ठेव. अँड ही घेतली आम्ही ऐश्वर्यासाठी. ह्याचा पण आम्ही ब्लॉग बनवू सेटवर. त्या मावशी आहेत ना त्यांनी आम्हाला डिस्काउंट पण नाही दिला आणि पिशवी पण नाही दिली आणि आमच्याच पिशवीत त्यांच्याकडून घेतलेलं सामान ठेवलं. हे आयटम्स बघ खाणेवाले आयटम हे सगळं आवडतं मला. कसं लागतं मला थोडंच अकाउंट ती जास्त बेटर आहे. सो आय एम टेस्टिंग दिस पान फ्लेवर. बट हे काय आहे जस्ट माउथ फ्रेश नो. आणि त्याची काय प्राइस आहे. घेऊया द्या मग. फ्लेवर आहे मगई आहे, कलकत्ता आहे, बनारसी आहे आणि जयपूर आहे. हे खाली खजूर आहे. ओके. आणि बेस्ट सगळेच बेस्ट आहेत की. ओके सो आम्ही घेतोय 100 ग्रॅम 100 रुपीज ना. हे बघा 100 रुपीज सॉरी 100 ग्रॅम्स मध्ये किती येतं बघा. ऍक्च्युली सेटवर लागतं ना आपल्याला. अलग अलग ले सेम फ्लेवर घ्यायचा आहे. अजून बेस्ट आयटम काय सांगा ना. हो, आवळे तर आहे सगळे. मसाला आवळा, ओके. दुधातला आवळा. ही एक स्पेशल लेडीज स्पेशल आयटम आहे. हे काय आहे. मसाला काही खाऊन छान लागतं. मसाला कैरी आहे. आय एम ट्राईंग मसाला कैरी. कसं दिलं हे. 80 रुपये 100. द्या ना. मला खूप आवडलं.
मानसीला खूप आंबट लागलं. मी पेमेंट करते जरा, रुको. व्हेरी नाईस. काका म्हणतायत जास्त नाही दिले ना. ओके, सो आपण पेमेंट केलंय. काय झालं मानू? बघ अजून एखादा तिखट खा. बाय, थँक्यू. आता ऑलमोस्ट स्टॉल्स ना सगळे बंद होत आले. हे लास्ट आहे ना आता ना. ह्यांच्या पॅकअपची वेळ आली आहे, सो सगळं वाइंड अप होत आहे. आम्ही आलो पण खूप लेट. आणि बघू जरा माईक सुरू आहे का. मला वाटलं माईक बंद झाला किती पचका झाला असता ना. ओ गॉड, किती पोपट झाला असता. खूप छान स्लिंग बॅग्स आहेत बघा मागे. मला आणि घ्यायचीच होती, सो जरा चेक करू आम्ही. सी दीज आर द स्लिंग बॅग्स. खूप छान छान आहे कलेक्शन, पण मला जनरली मी व्हाईट प्रेफर करते. आय एम सो सॉरी. तर ॲक्च्युली बॅग्स खूप छान आहेत आणि वॉलेट्स पण छान आहेत, पण मी व्हाईट प्रेफर करते. म्हणजे व्हाईट सँडल, व्हाईट टी शर्ट, व्हाईट स्लिंग बॅग असंच असतं. सो त्या आणि इकडे जॅमचं स्टॉल आहे आणि ऑर्गॅनिक ना, ऑर्गॅनिक. सो मानसीला असं वाटलं की हा बाजार बंद झालंय, बट बंद झालं नव्हतं, आहे, ओपन आहे. सो आपण जरा, आय थिंक दिस इज द एंड. ते मग आपण तिकडून गेलेलो ना, तिच्या स्टॉलवर जाऊन यायचं. सो आपण एक ताई आल्या माझ्याकडे की यू मिस माय स्टॉल, मी तुम्हाला दाखवते, मी फ्रेग्रन्स बनवते. म्हटलं ठीक आहे, मी येते. सो आता आपण जाऊया. इथे देवाचं सामान आहे मागे. काय काय अच्छा, ओके. हनीचे वेगवेगळे फ्लेवर आहेत आणि ऑर्गॅनिक हनी आहे. सो मी असं सांगत होते की एक ताई माझ्याकडे, सॉरी, मी असं सांगत होते की एक ताई माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या की यू मिस माय स्टॉल. तर मी त्यांना म्हटलं मी येते तुमच्याकडे. त्या परफ्यूम बनवतात मला वाटतं. त्या म्हणाल्या की मी फ्रेग्रन्स बनवते. सो तिकडे त्या साईडला आहे तो स्टॉल. सो आपण जाऊया तिकडे. आणि यू शुड कम टू दिस. स्लिंग बॅग्स, वॉलेट्स, नॉर्मल बॅग्स. आपण आता इथून गेलो आणि इथे खाण्यापिण्याचं आहे. इथे काय काय आहे ह्यांनी उचललं बघ. आणि ह्या त्या ताई आहेत. कन्सेप्ट मेक युअर ओन परफ्यूम. ओके, म्हणजे आपण काही कोणताही फ्रेग्रन्स आणायचा आणि मग तुम्ही बनवून देणार. माझ्याकडे टेस्टर्स आहेत. ओके तुम्हाला हवं तसं मिसमॅच आम्ही करून देतो. ओके. ऑइल्स कसले आहेत? प्रेग्नेंट ऑइल ऑन द स्पॉट इन फ्रंट ऑफ यू वी मेक इट. सो ताई ना आपल्याला फ्रेग्रन्स बनवून देतात. तुम्हाला जो परफ्यूम आवडतो तो परफ्यूम ॲज अ सॅम्पल त्यांच्याकडे घेऊन या. आणि त्यांच्याकडे पण हे बघा, हा पूर्ण सॅम्पलचा एक बोल आहे इकडे. हे बघा, हे सगळे सॅम्पल्स आहे. मी तुम्हाला आता मी कोणतं सांगितलं तुम्हाला? बर्बेरी दिस इज प्रेग्नन्स ऑइल. आणि हे सगळे ऑइल आपले इंटरनॅशनल ऑइल्स आहेत. आणि सगळे हार्मलेस आहेत त्यामुळे छान येस 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 शुअर. नॉट एट ऑल. नो इरिटेशन. नाही, स्किन इरिटेशन अजिबात होत नाही त्याच्याने. आणि त्याची 100% काय 200% गॅरंटी आम्ही देतो. सो दिस इज डन. तुम्ही बघा, यूज इट अँड टेल इट. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, बघा ही 10 ml ची बॉटल आहे. तुमच्या समोर ताईने रेडी केली आहे. तुम्ही तुमचं नाव आणि नंबर सांगा. 10, 20, 30 ml ची बॉटल आहे. 200, 350, 500 रिझनेबल रेट्स. रिझनेबल रेट्स आहेत. टोटली नॉन अल्कोहोलिक, अलर्जी फ्री. अजिबात काही इरिटेशन होत नाही स्किनला. आणि युअर नेम? माय नेम इज सखी. व्हेरी प्रिटी नेम. आणि नंबर? My number is 9987296436 and my brand name is Sparsh, the touch of pure bliss. म्हणजे मला खूप आवडतं असं मुलींनी काय काय केलं ना, खूप. आणि तर सखी ताईने आपल्याला हे गिफ्ट दिलंय. मी त्यांना विचारलं ह्याचं किती पे करायचंय, तर ते नाही म्हणाले. अँड त्या मानसीला पण ऍक्च्युली विचारतायत, पण मानसीला खरं नको आहे. अँड वाव, सो स्वीट. या म्हणजे त्या तिथपर्यंत आल्या आणि मग त्यांनी हे पण मला गिफ्ट दिलंय. सो हे मी नक्की वापरणार आहे. अँड आय टेल यू, फ्रेग्रन्स खूप छान आहे. आपण घेतो आहे कोणते ताई? एक कोणते आहे? ओशन ब्लू. ओशन ब्लू. आणि दुसरं डिप्टिक टांगडाव. शाहरुख खान. शाहरुख खान.
मानसी मला धोका वॉर्डरोब में रहेगा ही कार में रहेगा. काय करू? सेम देऊ? सेम देऊ? सेम सेम द्या. माझ्या आमची जी गौरी आहे ती फुल लावून मास्क लावते. हे डोर तोरण आहेत हे वाले. इव्हन हे पण हे सगळं हँडमेड. इव्हन हे सगळं पण हँडमेड आहे ना इकडे जे 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 काय हे काय. तर फक्त हे रेडीमेड आहे. ओके हे रेडीमेड दिस आहे. इज ऑल्सो हँडमेड. हे अगरबत्ती स्टँड आहे. आज फर्स्ट टाइम असं होतंय की आमचं पॅकअप नाही झालंय पण ह्या लोकांचं पॅकअप झालंय. मला असं वाटलं तर खूप शॉपिंग करेन मी, पण नॉट बॅड ना. हा भाऊ राहू दे. नाही करेक्ट आहे. भाऊ बद्दी शॉपिंग करायची आहे. आणि मजा पण आली आम्हाला आज. आम्ही भाऊ मजा आली. सरस सरस नी मजा. आता आम्हाला जेवढं गुजराती येतं तेवढं आम्ही बोललोय. तर हे पॉट्स रेडी झालेले आहेत. रेडी. सी दिस. दीज आर कार परफ्युम्स प्लस वॉर्डरोब परफ्युम्स. आणि ते असे पोटलीमध्ये छान देत आहेत आपल्याला. हा देतोय. सो हे ताईने गिफ्ट दिलंय आपल्याला आणि हे 2 आपण पे करतोय ताईला. आणि फक्त माझा माईक तो देणार ना. तो पहिला. ये मेरा माईक. What is this? हो असं आहे ते. वाव किती गोड आहे. हे मी फर्स्ट टाइम बघते. खरं तर ना अशी अंगठी व्हायला पाहिजे काय ना. अशा अंगठ्या बनवायला पाहिजेत. आणि आज मी फर्स्ट टाइम 2 माईक्स लावलेले आहेत. आय एम लुकिंग सो कूल विथ घुंगरू अंगठी अँड 2 माईक्स. ताईने आपल्याला हे गिफ्ट दिलं. ह्याच्यात पेढे आहेत. ते काढू नको ना. आपण ताईच्या स्टॉलवर गेलेलो त्यांच्याकडून तूप घेतलेलं मानसीने. सो हे बघा हा जो ब्रँड आहे ना आरुषी त्याचे पेढे आणि तूप ना. तूप असं खूप फेमस आहे. तर ताई तुमचं नाव आणि इथे नंबर सांगून द्या. माझं नाव मिसेस अश्विनी घाडगे. माझा नंबर आहे 9653214546. या नंबरवरती तुम्ही ऑर्डर द्या. तुम्हाला 1 लिटर असेल तरी घरपोच सेवा आहे. अच्छा होम डिलिव्हरी आहे ना. ऑल ओव्हर मुंबई आणि ऑल ओव्हर पुणे. ओके थँक्यू सो मच. वा मला पेढे भेटले. मिळाले की भेटले? आपण मला पेढे मिळाले. मानसीला काय मिळालं? चिवडा. तो मीच खाणार आहे. ये खाने वाले आइटम सब मेरे हैं. करून टाकू. थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग. आय गॉट अ न्यू सबस्क्रायबर. तोंड कुठे आहे? बाय बाय. मी त्यांना ठीक चलती गाडी में चढ़ गए. हाँ हो ना. अच्छा हो. हाँ थँक्यू. बाय काका. तिकडून ओके. काकांनी आपल्याला रस्ता दाखवला. सो मानसी कसं वाटलं एक्झिबिशन मध्ये? मजा आली ना? ऍक्च्युली मी तुला विचारलं पाहिजे कसं वाटलं. मला खूप मजा आली. तू कधी गेली नव्हती ना एक्झिबिशनला? नाही बट तुला माझे आता मी आहे म्हणून जास्त मजा आली असेल ना. हो आलीच. पण हे ऍक्च्युली छोटंसं होतं एक्झिबिशन. असं आपण जात जाऊया एक्झिबिशनला. तुला मजा येईल. येस मला खूप आवडतं. आणि ना सगळे वेलकमिंग आहेत खूप. मराठमोळं असं एक्झिबिशन होतं ना हे. येस जास्त मजा आली. महाराष्ट्र व्यापारी पेठ असं ह्या एक्झिबिशनचं नाव आहे. आज आहे 2 ऑक्टोबर. तर आज आहे सेकंड लास्ट डे. उद्या 3 ऑक्टोबर आहे. उद्या लास्ट डे आहे त्यांचा. मला वाटतं मी जोपर्यंत ब्लॉग टाकेन ना तोपर्यंत हे एक्झिबिशन संपलेलं असेल. पण ह्याच्या पुढे जर मी जाणार असेल ना किंवा आपण जाणार असू तर आपण अपडेट करू. येस. आणि मी तुम्हाला अजून एक सांगते की आय थिंक 5, 6, 7 किंवा 4, 5, 6 अजून एक एक्झिबिशन इकडे बोरिवलीतच. ओके. सो त्याचं नाव नाही मला माहिती पण असं मराठमोळंच एक्झिबिशन. ह्या लोकेशनचं नाव आहे भाटिया हॉल, वीर सावरकर गार्डनच्या समोर. राईट. करेक्ट. पण हा जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही पण जाऊच तिकडे. हो म्हणजे मला तर मी फर्स्ट टाइम आले मानसी. कारण उल्हासनगरला असे एक्झिबिशन वगैरे नसतात ग. आणि माझ्याकडे तर लहानपणापासून आम्ही एक्झिबिशन्सला कायम जायचो. म्हणजे मी खूप लहान स्कूलमध्ये असल्यापासून आम्ही जायचो. बँड्रा. आम्ही ग्रँड रोड टू बँड्राला पण एक्झिबिशन असतात. खूप एक्झिबिशन असायचे म्हणजे आधी. तुम्हाला पण एक्झिबिशन कसं वाटलं सांगा. येस. आणि तुला मजा आली? खूप. मला खूप मजा आली. आणि मानसीने काय 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 घेतलंय आणि ती आता यूज करून रिव्ह्यू पण देईलच. सो हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि स्टे हेल्दी, स्टे वेल्दी अँड हॅव अ गुड लाईफ. बाय. आम्ही ऑटोमध्ये आहोत. आम्ही खरं ब्लॉग तिकडे संपवलेला पण नंतर आमचं असं ठरलं की डिनर करूया एकत्र. त्यामुळे आता आम्ही रेस्टॉरंट शोधतोय बोरिवलीमध्येच. आता रेस्टॉरंटला पोहोचलो की मग आम्ही तुम्हाला भेटू. अँड ॲक्च्युली ना मध्ये कन्स्ट्रक्शन सुरू झालंय तर मानसी म्हणते
जे रेस्टॉरंट आपण शोधतोय ते गेलं तर नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. म्हटलं मी तो पता नाही, आय डोंट हॅव एनी आयडिया. आम्ही ना ऍक्च्युली सी फूड रेस्टॉरंट शोधतोय. तर हे जे काका आहेत ना, नाव काय? बे. ओके ओके. सो आता आम्ही ते इकडे आलो. आता आम्ही मॉडर्न बे व्ह्यू रेस्टॉरंट. इकडे जेवण छान आहे मानसी म्हणाली, कारण मानसी जेवून गेली इकडे एकदा खाली बघा. हां. आणि आता आम्ही इथे आलो, चालू आता जेवायला. आय एम नॉट शुअर की क्लोज तर नाही आहे ना. 2 जण. सरप्राईज. तर आता आम्ही एक्झिबिशन मधून निघालो, तिकडे ब्लॉग कम्प्लीट केलेला, पण आम्हाला लागली भूक. मग आम्ही आलो जेवायला. आणि कुठे आलो आपण? मॉडेल लंच बाय सायन. बाय सायन म्हणजे ना मानसी माझ्यावर हसते. मी ते चुकीचंच वाचलं, मी दाखवते. ह्याचं नाव आहे फाईन डाईन द बे व्ह्यू मॉडर्न लंच होम सायन. म्हणजे ह्यांची एक ब्रांच सायन मध्ये. तर मी इथे मध्ये लावलं मॉडर्न लंच होम बाय सायन कोस्टल फूड. तर माझं काय बोलायचं, एक तर भूक लागली, त्यातून मी रॉंग बोलतो. ते फिश सूपचं सांग ना. हां, तर आता मी सी फूड सूप ऑर्डर करणार आहे, कारण आता उद्यापासून 9 दिवस मी नॉनव्हेज खाणार नाही आहे. आमच्याकडे देवीच असतात. सो सी फूड सूप हे माझं फेवरेट सूप आहे. त्याच्यात क्रॅब्स, प्रॉन्स आणि आय थिंक बासा सगळं ऑप्शन सी फूड असतं ते सूप. आणि मग जे काय आम्ही जेवण ऑर्डर करू ना तेही तुम्हाला दाखवू. अँड ॲम्बियन्स आणि सगळं बघून मला तरी वाटतं की जेवण छान आहे. अँड शी ऑल्सो टोल्ड मी की जेवण इथे छान आहे. ह्याच्या ऑपोजिट पण एक आहे गोराई किनारा. म्हणजे इकडे लाईनीने खूप रेस्टॉरंट्स आहेत सी फूडचे, पण एक असतं ना ट्राईड अँड टेस्टेड असतं, मग आपण तिकडेच येतो. त्यामुळे आम्ही आलो इकडे. आता मी जरा मेन्यू बघते अँड फूड ऑर्डर करते. मला ना मेन्यू दाखवून देते. सी फूड सूप आलेलं आहे अँड दिस इज. टेस्ट करून सांग. आता आधी तू टेस्ट करायला पाहिजे. हो ना. हे सी फूड सूप आहे. मी कधीच ट्राय केलेलं नाही, आता आपण ट्राय करूया. हां, थँक्यू. थँक्यू. त्यांनी फ्रेश नाही आपल्याला थोडंसं चेंज करून दिलं. आवडलं ना? माझं फेवरेट आहे. मला माहिती आहे मला ना हात धुवायचा, पण मला खूप कंटाळा आलाय. म्हणजे मला आणि मानसी दोघींना. तर आता आम्ही ना दोघींसाठी मागवलंय, पण त्यांनी काय केलं एकच आणून दिलं. म्हटलं ऑल एक लेके आओ, तर ते आणतायत. मी एक सॉफ्ट ड्रिंक पण सांगितलेलं जे की हे आहे फ्रेश लाईम सोडा स्वीट अँड सॉल्टी. पण ह्याच्यामध्ये सोडा दिसतच नाही. आता मी सांगणार आहे त्यांना. अँड हे नुसतं फ्रेश लाईम वॉटर वाटतंय. हां हां करा. प्रॉन्स कोलीवाडा आलेला आहे. हे प्रॉन्स कोलीवाडा. अरे ठीक आहे रे बेबी. टेकिंग दिस चटणी प्रॉन्स कोलीवाडा ट्राय करूया. छान. सो दिस इज आवर बोंबील फ्राय. हे दादा घेऊन आले. द्या मॅम को दो. थांब ना मी घेते. बस मी घेते. थँक्यू. आणि हे रवा फ्राय नाही आहे, हे तांदळाचं पीठ लावून फ्राय केलेले बोंबील आहेत. काहीतरी वेगळं खातोय आपण आज परत. आणि बोंबील असंच खायला पाहिजे. रवा फ्राय नाही. रवा फ्राय पण केलं ना तर घरी आपण तव्यावर फ्राय करतो. हां, इथे ते डीप फ्राय करतात, त्यामुळे रवा ओके. आतलं फ्लेश काही राहतच नाही, त्यामुळे चिप्स खाल्ल्यासारखं वाटतं. मी पण जरा बोंबील ट्राय करते, कारण मानसीमुळे ना काहीतरी वेगळं ट्राय करायला मिळतं. आता आपण ह्याला चटणी नको लावूया, एकदा जरा त्याची ॲक्च्युअल काय टेस्ट आहे ते खाऊन बघूया. ट्रस्ट मी, हे वेगळं आहे पण छान टेस्ट आहे. म्हणजे असं नाही की काहीतरी असं आवडणार नाही, आवडेल अशीच टेस्ट आहे. सो दिस इज ऑल्सो 8 on 10. हे प्रॉन्स राईस आपले आलेले आहेत. प्लेट चेंज करूया. थँक्यू. प्रॉन्स बिर्याणी जी आम्हाला टाकू दे थोडी. आणि हे माझ्या ताटात
ही आली आपली प्रॉन्स बिर्याणी. माझं का 2 दिवसाचे जेवले मी, 2. ओ माय गॉड. आता आपली प्रॉन्स बिर्याणी आली आहे ती टेस्ट करून बघू. मागे थोडा आवाज आहे पण त्याला आपण टेस्ट करू शकतो. आणि ही आम्ही कॅन्सल करणार होती पण वाव खूप छान. ही फिश आहे. फिशची वेगळी आणि चिकनची आहे. त्यांनी सॅम्पल म्हणून पाठवली आपल्याला. मंगलोरियन टाईप आहे मला वाटतं. ओके, आणि चिकन दोन्ही छान आहेत. वा, साऊथ टच आहे. ओके. त्यांनी आधी सांगितलं असतं आपण राईस मागवलं असतं. राईस आणि हे मागवलं असतं. बट चल ठीक आहे. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. पोट फाटेल आमचं. आम्ही ती थोडीशी उरलेली बिर्याणी होती ती पॅक, थोडीशी नाही, आम्ही थोडीशी खाल्ली आणि भरपूर उरलेली बिर्याणी ती आम्ही पॅक करायला लावली. आता हे फिंगर बोल आले, हात धुवून घेऊ आणि आता हा व्लॉग इकडेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण मगाशी पण मी बोलले आणि नंतर पुन्हा स्टार्ट केला. सो टिल देन स्टे हेल्दी अँड हॅव अ गुड लाईफ अँड वन्स बाय. खूप खाल्लं आम्ही ॲक्च्युली जे नवरात्रीचे 9 दिवस. ओके, सो टेक केअर. बाय.